हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर बघा, नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि व्हिडिओला पण खूप छान अशी सुरुवात झाली आहे. तर बघा, आज मी माझ्या देवघरामधले देव कशा पद्धतीने स्वच्छ करते ह्या व्हिडिओतून तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघूया मी काय काय वस्तू घेतल्या ते. तर मी 2 लिंब कापून घेतले, 2 चमचे मीठ घेतले आणि त्यामध्ये 1 चमचा खाण्याचा सोडा घेतला आहे. यामध्ये ना बेकिंग पावडर, ना दही, ना साबण, ना पितांबरी काहीच नाही आहे आणि घरातल्याच वस्तू ह्या प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध आहे या वस्तू आणि दररोजच्याच वापरामध्ये लागणाऱ्या वस्तू आहे ना, विकत आणायची काहीच गरज नाही आहे. तर ह्या वस्तूपासून आहे ना आपण देव एकदम नव्यासारखे, चांदीसारखे किंवा सोन्यासारखे म्हटल्या ना तरी चालेल. तर अशा पद्धतीने निघतात. तर आपल्याला काहीच करायचं नाही आहे. बारीक मीठ घेतलं ना, त्या मिठाला अर्धं कापलेलं लिंबू मध्ये ते मिठामध्ये बुडवायचं आणि जे कापलेल्या लिंबाला मीठ लागलेलं असतं ना, त्या मिठाने ना असं रगडून रगडून आपल्याला आपल्या जे देव आहे ना ते घासून घ्यायचे आणि पूर्ण देव होईपर्यंत आहे ना, पहिल्यापासून जे देव आपण घासलेले ना ते तसेच ठेवायचे, म्हणजे 5 मिनटं ठेवायचे. 5 मिनिटानंतर आपण आहे ना सर्व देव आहे ना हे धुवून काढायचे. त्यानंतर त्याला साबण नाही लावायचा, निरमा नाही लावायची, काहीच लावायचं नाही, चिकट नाही होती, काहीच नाही होती. एकदम छान असे सोन्यासारखे आपले देव निघतात. नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल कशा पद्धतीने मी हे देव साफ करते ते आणि कशा पद्धतीने देव निघतात ते. तर चला व्हिडिओला सुरुवात करू आपण. तर व्हिडिओला झालीच आहे, पण अशा पद्धतीने ना तुम्ही चोळून चोळून हे देव आहे ना पूर्ण असे काढून घ्यायचे आणि श्रीयंत्र असलं आणि तरी पण आहे ना लिंबू आणि मीठच लावायचं. चांदीचा देव असला ना तरी लिंबू आणि मीठ आणि खाण्याचा सोडा हे सर्व मी एकत्र केलेलं आहे. यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही किंवा लिंबाचा रससुद्धा मिसळायचा नाही. असेच कोरड्याचं आपल्याला घासून काढायचे, म्हणजे लिंबाचा रस टाकायचा नाही मिठामध्ये. तर कोरड्या मिठामध्येच आपल्याला लिंबू बुडवून आणि ते घासून घ्यायचं आहे. तर चला कशा पद्धतीने घासते तुम्हाला दाखवते. तर काय झालं आहे, अगोदर मी आहे ना ही ट्रिक वापरून बघितली आणि त्यानंतरच तुमच्या संग शेअर करते आहे. तर मला खूप आवडली. त्या मिठाने आणि लिंबाने क्रश पण नाही पडले. कारण काही वेळेस काय वाटतं आपल्याला का आपण लिंबाने आपले देव घासतोय म्हणजे देवांना असे क्रश पडतात, तर तसं काही होत नाही. आपण बारीक मीठ वापरले ना त्यामुळं मिठाने अजिबात क्रश पडत नाही. आणि आमच्या देवघरामध्ये ना कासव आम्ही पाण्यामध्ये ठेवत असतो त्या छोट्याशा डिशमध्ये, त्यामुळे ना कासव आणि ते डिश आहे ना ती निघतच नाही. मी म्हणजे प्रत्येक ट्रिक वापरली त्यासाठी, पण ती निघतच नाही, कारण त्यामध्ये ना दररोज पाणी असतं ना म्हणून. असं आमच्या आजी सांगतात की त्यामुळं ते दररोज पाणी असल्यामुळं ती डिश निघत नाही म्हणून. तर तुमच्याकडं काही ट्रिक असेल ना तर तुम्ही मला सांगा, मी ती नक्कीच वापरेल. पितांबरी पण वापरून पाहिली, कोलगेट पण वापरून पाहिलं, उकळत्या पाण्यामध्ये पण सोडून पाहिली, तरी पण ती डिश आहे ना निघत नाही. तर तुमच्याकडं काही ट्रिक असेल ना तर तुम्ही मला नक्कीच सांगा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझी ट्रिक तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे प्रत्येकाला त्याचा फायदा होईल. आपल्याला कोणतेच केमिकल हे आपल्या देवांना म्हणजे न लावता आपले देव साफ होतील. तर नक्कीच हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त शेअर करा. तर हे बघा, देव चांदीचे टाके हा महालक्ष्मीचा, तरी तो सुद्धा लिंबाने आणि मिठाने खूप छान निघाला आहे. तर तुम्ही बघू शकता. तर अशाच पद्धतीने ना तुम्ही सर्व देव आहे ना हे घासून घ्यायचे. फक्त काहीच नाही करायचं आपल्याला. मीठ आणि लिंबू त्यांनी चोळून काढायचे किंवा कधीतरी हाताने चोळायचे, म्हणजे अशी मी चोळती ना त्याप्रमाणे चोळून घ्यायचे. तर नक्कीच तुम्हाला पण ह्याची आहे ना काय म्हणतात अनुभव येईल. तर चला. तर कधी-कधी काय होतं ना, आपण खूप महागड्या वस्तू आणतो देव साफ करण्यासाठी, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. ते तर खूप चिकट होऊन जातात कधी-कधी आणि ते चिकटपणा त्याचा निघत पण नाही. तर असं काहीच होत नाही. देव मिठाने आणि लिंबाने जर घासले ना तुम्ही, अजिबात चिकट होणार नाही. तुम्ही नक्की ही ट्रिक वापरून बघा. मी म्हणजे पुन्हा-पुन्हा तुम्हाला तेच सांगते आहे का तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा. नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. आणि चला, हे बघा अशा पद्धतीने ना तुम्ही सर्व देव आहे ना हे स्वच्छ करून बघा. नक्की मला कमेंट करून सांगा का तुम्हाला कशी वाटली ही ट्रिक.
तर बघा, बघितलं ना किती छान असे देव निघतात. आणि हे चांदीचे देव आहे ना, आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात टाका असतोच हा देवांचा. तर ते सुद्धा किती छान निघतात ते पण दाखवले मी तुम्हाला. लिंबाने आणि मिठानेच घसले तुमच्या समोरच. तर हे बघा अशा पद्धतीने. आणि साईडला मी एक कपडा अंथरला आहे, त्यावरती हे देव ठेवले. आणि देव घासून आणि धुवून झाले का स्वच्छ, त्यानंतर आहे ना कपड्याने पुसून घ्यायचे आणि नंतर मग देवाऱ्यात ठेवून देऊ आपण. तर हे बघा, ताटामध्ये पण पाणी आहे ना ते आंबट, तर त्या पाण्याने पण ताट आहे ना एकदम छान निघालं आहे. फक्त किनार आहे ना ती राहिली आहे, ती पण निघून जाईल आणि एकदम स्वच्छ असं ताट पण होईल. तर बघा, ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण आपल्या दररोजच्याच वापरामधलं जे साहित्य आहे त्याच साहित्यामध्ये मी तुम्हाला आपले देव आहे ना घरामधले एकदम स्वच्छ करून दाखवले. नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ना आपले घरातले देव आहे ना स्वच्छ करून बघा. नक्कीच तुम्हाला बी याचा फायदा होईल. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. तर चला, राहिलेले देव आहे ना तुम्हाला स्वच्छ करून दाखवते आणि नंतर व्हिडिओची एंडिंग करते. तर बघा, अशा पद्धतीने ना मी सर्व देव आहे ना मस्त असे स्वच्छ केले. आणि बघा किती सुंदर असे देव निघाले, खूप छान निघाले. नक्की तुम्ही ही ट्रिक वापरून बघा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय, धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.